नमस्कार. ओम. ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ. भगवद्गीतेचं सर्वसामान्याला आकलन व्हावं म्हणून हा ग्रंथ मराठी भाषेमधून ज्ञानदेवांनी लिहिला. पण तरीही त्याची कधी कधी उकल आम्हाला होत नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्यातले जे काही शब्द आहेत ते बोजड आणि अवघड वाटतात. म्हणून अत्यंत सोप्या भाषेमध्ये अजून त्याची उकल करण्याचा प्रयत्न मी केला आहे. ज्ञानदेव हे तर विश्वविख्यात विद्वान म्हणून गणले जातात. मी मात्र सर्वसामान्य सेवार्थी आहे आणि मी एक प्रयत्न केलेला आहे की मूळ ज्ञानेश्वरीच्या ओव्यावर शब्दार्थी ज्ञानदेवी अशा प्रकारचं मी एक मराठी भाष्य आणि ओव्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण दाद द्याल ही मला पूर्णतः खात्री आहे. मी प्रयत्न करतो आहे शब्द सेवार्थी म्हणून. ऐकूयात मूळ श्री ज्ञानेश्वरी आणि माझ्या बोबड्या बोलांनी मी लिहिलेली शब्दार्थी ज्ञानदेवी. सुरुवातीला ज्ञानेश्वरांची ओवी आणि त्यानंतर माझी शब्दार्थी जी ओवी आहे ती. मूळ ओवी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. शब्दार्थी ओवी. आद्य स्वरूपा तुझ नमो वेद गीता तुझ नमो स्वजाणत्या तुझ नमो चैतन्य रूपा. मूळ ओवी. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. शब्दार्थी ओवी. तुची देवा मोरया सर्व बुद्धी प्रकाशाया म्हणे निवृत्ती शिष्या निश्चयजी. हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपु निर्दोष निरवित असे. शब्दार्थी ओवी. हे संपूर्ण शब्दांचे ब्रह्म सुवेशी मूर्त परब्रह्म निर्दोष वर्णु साक्ष ब्रह्म विराजित असे. स्मृतितेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. शब्दार्थी ओवी. स्मरणे ते अवयवे बघो जाता मूळ भावे सौंदर्याची तेथ भावे लावण्ये शोभा. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. शब्दार्थी ओवी. पुराणे अष्टदशके मणी तेची मणिभूषके छंदोबद्ध भावके रत्न प्रमेयांची. पदबंधनागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपुर उजाळाचे. शब्दार्थी ओवी. छंदोबद्ध सौंदर्य जैसे आकाशी ऐश्वर्य साहित्य शास्त्रे अनिवार्य लौकिकार्थे
देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋण झुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी शब्दार्थी पाही पद्यनाटिका निश्चयी प्रशंसिका नादी सान पदघाटिका नाद अर्थी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली शब्दार्थी विविध सिद्धांते उलगडणे निष्णात कला रेखणे डोळी उचित काव्य देखणे रत्नागत तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका शब्दार्थी तेथ वेद व्यासादी प्रज्ञा जोडारी मिरवी आज्ञा प्रकाशिती ते प्राज्ञा पदरादशिका देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती शब्दार्थी होवी म्हणती शतशास्त्रे देखिजे तेची भुजाकृती जाणिजे त्या ते धरिता विसंवादिजे शस्त्रे हस्ती तरी तर्क तोची परशु नीतिभेदू अंकुशु वेदांती तो महारसू मोदकांचा शब्दार्थी तर्काधिष्ट आयुधू करी गजाधिपती भेदू रसार्क तोच हुवेदू पाक विशेषू ओम नमो इति रचना यत्नी श्रीदास दिलीप चारठाणकर परभणी।